दुपारी 4 वाजल्यापासून सोलापूरसह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटाने तुफान पावसाने हजेरी लावली आहे। सोलापूरसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली। सोलापूर आणि पंढरपूरमधील पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाले। पंढरपूरमध्ये पावसामुळे रस्त्यावर पाणी साठल्याने उपनगरांमध्ये जाणारे सर्व रस्ते बंद झाले होते। आता परिस्थिती पूर्ववत होते। आता पुढील 4 दिवसात राज्य व्यापण्याची शक्यता आहे। पुढील 4 आठवडे राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, औरंगाबाद, जालना, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूर, बीड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळेल। सोलापूर जिल्ह्यात पावसाने आज चांगली सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील 91 पैकी 82 महसुली मंडळात 5 मिमी पेक्षा अधिक पाऊस पडला आहे। यामध्ये उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ आणि करमाळ्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याचे दिसत आहे। यंदा जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। जिल्ह्यात मागील 2 दिवसात 3-4 मंडळ वगळता इतर मंडळात पाऊस पडला आहे। आज सोलापुरात सरासरी 102.5 मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहे। आतापर्यंत 30.7 मिमी पाऊस पडला असून जवळपास 30% इतका पाऊस पडला आहे। ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया।